नमस्कार. आज आपण मेथीचे लाडू कमी तुपात कडू न होणारे शिवाय पौष्टिक असणारे आणि महिनाभर टिकणारे कसे बनवायचे ते बघणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने. प्रत्येकाची तशी वेगवेगळी पद्धत आहे आणि साहित्य सुद्धा वेगवेगळे वापरले जातात, पण एकंदरीत हे लाडू औषधीय गुणधर्माचे असतात आणि थंडीत खूप उपयोगी असतात, कारण यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शिवाय इम्युनिटी पॉवर वाढवण्याची सुद्धा ताकद असते. सुरुवातीला अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे. ही भाजून घेतली. थंड झाल्यावर त्याला मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर वितळवलेलं 7 ते 8 चमचे तूप यामध्ये टाकले आहे. घरची जी रोजच्या वापरातली वाटी आहे त्या वाटीने मी इथे सगळं साहित्य मोजून घेतलं आहे. सुरुवातीला जी वाटी घेतली होती तीच वाटी मी सगळ्या साहित्यासाठी वापरली आहे. तुम्ही मेजरिंग कपचा सुद्धा वापर करू शकतात. आता या मेथीला आणि तुपाला व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही 24 तास किंवा एक रात्रभरही हे ठेवू शकतात. मी इथे 4 ते 5 दिवस याला भिजवत ठेवणार आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्री किंवा दिवसातून एकदा तरी याला मिक्स करायचं. तूप थिजलं तरी काही हरकत नाही. यामुळे मेथीच्या लाडवांचा कडवटपणा कमी होतो. आता दिलेल्या साहित्यांपैकी तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता. शिवाय तुमच्या आवडीचे साहित्य तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता. इथे बदाम 1 वाटी घेतली आहे 70 ते 75 ग्राम, काजू 1 वाटी 70 ते 75 ग्राम, सूर्यफुलाच्या बिया अर्धी वाटी 50 ग्राम. याऐवजी तुम्ही टरबूजाच्या बिया सुद्धा वापरू शकता किंवा स्किपही करू शकता. डिंक अर्धी वाटी आहे, कुटून 1 वाटी भरते. खसखस 2 चमचे, केसर काळ्या 7 ते 8 वाटी 1 घेतलेली आहे. ती तुम्ही किसून वापरू शकतात, पण मी इथे त्याचे काप करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ती सुद्धा 1 वाटी भरते. भोपळ्याच्या बिया पाव वाटी 60 ते 65 ग्राम, पिस्ता अर्धी वाटी 50 ते 55 ग्राम, चारोळी अर्धी वाटी 65 ते 70 ग्राम. याऐवजी तुम्ही गोडंबी सुद्धा वापरू शकतात. गव्हाचे पीठ अर्धी वाटी, नाचणीचे पीठ 1 वाटी, मखाने 2 वाटी 60 ते 65 ग्राम, भिजलेली मेथी अर्धी वाटी आणि गूळ गरजेनुसार. मेथी तुम्ही 1 ते 2 दिवस सुद्धा भिजू घालून ठेवू शकतात. मी इथे 5 दिवस इला भिजत ठेवली होती आणि एकदा याला मिक्स करून घ्यायची. जर्दाळू 1 वाटी 75 ग्राम, खारीक पावडर 100 ग्राम पाऊण वाटी, अक्रोड अर्धी वाटी 50 ग्राम, हळीव किंवा आळीव याला म्हणतात ती आहे पाव वाटी 25 ग्राम. तुम्ही याऐवजी जवस, मनुके, गोडंबी, पेंड खजूर, तीळ, सुंठ पावडर, इलायची पावडर, मध, जायफळ याचा सुद्धा वापर करू शकतात आणि ह्यातले जे जिन्नस तुम्हाला नको असतील ते तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. मध्ये व्हिटॅमिन के आणि भरपूर प्रमाणात आयर्न असतात, त्यामुळे याचा वापर नक्की करावा. त्याचप्रमाणे जर्दाळू हे फायबरने परिपूर्ण असतात, त्यामुळे हे खाल्ल्याने आपली त्वचा, त्याचप्रमाणे डोळ्यांचे भरपूर समस्या आणि पचनाच्या समस्या सुद्धा दूर होतात. जर्दाळूतल्या बिया काढून घ्यायच्या, चाकूच्या साहाय्याने सहज निघतात. त्यानंतर या बिया बाजूला करून जे उरते त्याला व्यवस्थित तुपात भाजून तुम्ही गूळ घालून त्याचे स्पेशल लाडू सुद्धा बनवू शकतात. पण सुरुवातीला नेहमी डिंक भाजून घ्यायचा किंवा डिंक तळून घ्यायचा. यासाठी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि थोडा थोडा करत डिंक टाकून याला व्यवस्थित तळून घ्यायचा. जर थोडासाही डिंक तसाच राहिला तर दातांना याची इजा होऊ शकते, त्यामुळे याला लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं. पण सुरुवातीला तूप हे व्यवस्थित गरम असावं. हे तळून झाल्यावरती याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. आता यामध्ये आपण घेणार आहे नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी घेत आहे आणि नाचणीचे काय महत्व आहे हे मी डिंकाच्या लाडवामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता याच्यामध्ये थोडंसं अजून तूप टाकून याला व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं भाजून घ्या किंवा खमंग वास सुटेपर्यंत याला भाजून घ्या. तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ किंवा इथे नाचणीचं पीठ सुद्धा वापरू शकतात तुमच्या आवडीने. हे सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं की एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून द्यायचं. लहान मुलांना तर नाचणीचे लाडू अवश्य द्यावे, कारण यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, आयर्न असतात आणि हे डायबेटिक पेशंटला सुद्धा आवर्जून दिल्या जाते, कारण हे साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते आणि वाढतं वय असल्यामुळे मुलांना पोषण करण्यास खूप मदत करते. शिवाय गर्भवती महिलेसाठी सुद्धा हे खूप चांगलं असते, त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्की करा. आता तूप न टाकताच मखाने यामध्ये भाजून घेऊयात. आणि मखाने यामध्ये कॅल्शियम भरपूर असते, त्यामुळे लहान मुलांना, गर्भवती महिलेला किंवा प्रेग्नन्सी नंतर सुद्धा मखाने हे आवर्जून द्यावे. नुसतं खाल्ले तरी सुद्धा चालते. अशक्तपणा अजिबात येत नाही. शिवाय कधी कधी भूक वाढण्यास सुद्धा मदत होते. हे व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीने असं तुटलं की हे व्यवस्थित भाजल्या गेले आहेत असं समजायचं. आता त्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थोडंसं तूप घ्यायचं, त्यामध्ये पिस्ता भाजून घ्यायचा. थोडासा लालसर रंग येईपर्यंत पिस्ता भाजून घ्यायचे.
पिस्ता भाजून झाल्यानंतर यामध्येच थोडेसे काजू, बदाम आणि त्याचप्रमाणे अक्रोड सुद्धा भाजून घ्यायचे। या प्रत्येक जिन्नसला त्याचं महत्त्व आहे। हे जिन्नस भाजायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा कुठेच लागत नाही। गरज पडलीच तर पाव चमचा तूप वगैरे याचा वापर करू शकतात। एकंदरीत तुपाचं प्रमाण म्हणाल तर सुरुवातीला अर्धी वाटी डिंक तळायसाठी वापरला, त्यानंतर 2-3 चमचे अजून लागले होते नाचणीचं पीठ तळायसाठी। त्यानंतर मेथीचे जे आपण पावडर बनवली होती त्यामध्ये 7 ते 8 चमचे तूप वापरलं आहे आणि आता जवळपास 2-3 चमचे आपण अजून वापरणार आहे। जी आमटीसाठी वरणासाठी वाटी वापरली आहे, जी तुम्हाला सुरुवातीला दाखवली होती त्याच वाटीने जर तुम्ही म्हणाल तर 2 वाट्या आणि 2-3 चमचे वरती लागलेले आहेत तूप। आता राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला सूर्यफुलाच्या बिया सुद्धा भाजून घ्यायच्या आहे। त्यानंतर जर्दाळू इथे थोड्याशा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। या फळामध्ये बीटा कॅरोटीन तसेच अँटीऑक्सिडंट आहेत आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी तसंच आहारातील जे फायबर्स आपल्याला आवश्यक आहेत, असे काही मिनरल्स जे आपल्याला आवश्यक आहेत ते हे जर्दाळू देतात। त्यामुळे लहान मुलं असो, मोठी माणसं असो किंवा तुम्ही स्वतः असले तरी सुद्धा हे आवर्जून यामध्ये टाका किंवा आपल्या आहारात कुठेतरी याचा समावेश करा। आता त्याच थोड्याशा तुपामध्ये इथे खारीक पावडर लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे। फ्लेम अजिबात हाय किंवा मीडियम करू नका, कारण हे जळू शकते। बाकीचे जिन्नस तुम्ही मीडियम फ्लेमवरती सुद्धा व्यवस्थित भाजू शकतात किंवा तळू शकतात। आता यामध्ये चारोळी घ्यायची। चारोळीला सुद्धा 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरती। चारोळीचे त्याचे असे विशेष महत्त्व आहे, पण इथे ताकद वाढणं हे सर्वात महत्त्वाचं त्याच्यातलं घटक आहे। आता थोड्याशा तुपामध्ये आळीव भाजून घ्यायचं। तुम्ही जर आळीव नुसतंच भाजत असाल तर समोर एक झाकण ठेवा, नाहीतर ते तडतड उडते। आता यामध्येच मी खोबऱ्याचा किस आणि थोडंसं जी खसखस आहे ती भाजून घेणार आहे, जेणेकरून आळीव हे जास्त अंगावर उडणार नाहीत। याची व्यवस्थित काळजी घ्यायची। समोर एक झाकण तुम्ही ठेवू शकतात। आणि दुसरं म्हणजे खसखस सुद्धा व्यवस्थित या मिश्रणासोबत बाहेर आपल्याला काढता येते। सर्व साहित्य व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे। डिंक हा कमीत कमी 2 वाटी भरलेला आहे इथे। आणि आता सर्वात पहिले डिंकच बारीक केलेला आहे। या टेक्स्चरचा डिंक बारीक केला आहे आणि ते बारीक झाल्यावर त्यामध्ये मखाना बारीक करायचा, म्हणजे डिंकाचं तूप त्याला सुद्धा लागते। त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे बारीक करून घ्यायचं। त्यानंतर चारोळीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि 7 ते 8 केसर काड्या मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता त्यामध्येच हे मगाशी जे आळीव, खोबरं आणि खसखस जे भाजलं होतं ते यामध्ये बारीक करून घ्यायचंय। याला या पद्धतीने बारीक करा, थोडंसं तूप सुटलं तरी काही हरकत नाही। आता याचमध्ये आपण नाचणीचं आणि गव्हाचं जे पीठ केलं होतं ते बारीक करून घेऊयात। आता इथे ते थोडंसं घट्ट झालं आहे, कारण थंडीमुळे ते थोडंसं तूप थिजते। आता जर्दाळू बारीक करून घेऊयात। हे सहज बारीक होते या पद्धतीने। याला थोडंसं याचं तूप सुद्धा सुटते। त्यानंतर जी मेथी आपण भिजवून ठेवली होती ती सुद्धा एकदा मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आणि ज्या कन्सिस्टन्सीचं तुम्हाला दाखवलेलं आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्ही बारीक केलं तर लाडवाला त्याची स्वतःची बाइंडिंग तशीच येते, एक्स्ट्रा तूप वापरायची गरज पडत नाही। आता इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला गोडवा जास्त हवा असेल तर तुम्ही 1.25 वाटी घ्या। एवढं गूळ घेतल्यामुळे अगदी थोडंसं मेथीची चव याला येते, पण कडवटपणा अजिबात येत नाही। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखरेचा इथे वापर करू शकतात, पिठी साखरेचा 1.25 वाटी किंवा 1 वाटी। जर तेही नसेल तर तुम्ही इथे सरळ खारीक पावडर असते ती वापरू शकता किंवा तुमच्या आवडीने तुम्ही पेंडखजूर सुद्धा वापरू शकतात। मी आता याला हातानेच मिक्स करत आहे। जर तुम्ही इथे गुळाची पावडर घेतली असेल आणि ती थोडी कोरडी असेल तर हे सगळं मिश्रण मिक्स करून एकदा मिक्सरला तुम्ही फिरवू शकतात। इथे मी हाताच्या साहाय्याने याला मिक्स करणार आहे, मिक्सरचा मी इथे वापर केलेला नाही। आणि तुम्हाला हवं असेल तितके तुम्ही साहित्य इथे वापरा, नको असतील ते साहित्य राहू द्या, काहीच हरकत नाहीये। प्रत्येकाचं आपापलं असं महत्त्व आहे आणि या लाडवामध्ये स्पेशली कॅल्शियम, आयर्न आणि भरपूर असे मिनरल्स तुम्हाला भेटतील आणि तुमच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे। त्यामुळे तुम्ही शक्य असतील तितके नक्कीच वापरा। आता इथे मी तुम्हाला पहिला लाडू वळून दाखवत आहे, हा अजिबात तुटत नाही आणि शेवटचा लाडू सुद्धा तुम्हाला वळून दाखवणार आहे।
अजिबात कुठेच तुपाची गरज पडली नाही। जर तुम्हाला असं वाटलं की हे लाडू वळल्या जात नाही तर एकदा मिक्सरला फिरवा किंवा 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्या आणि मग लाडू वळा। हे बघा, शेवटपर्यंत सुद्धा मला तुपाची गरज नाही पडली आणि हाताला सुद्धा जास्त तूप लागलं नाही। साधारण 250 ग्राम तुपामध्येच आपले हे लाडू तयार झाले आहेत। लाडू खूप पौष्टिक बनतात आणि शिवाय चवीला खूपच छान बनतात, अजिबात कडू बनत नाही। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।